राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो साऊथला तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव आज आपल्याला बदललेले दिसून आले। तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण घोडेगाव, पारनेर तसेच बेंगलोर येथे कांद्याला काय बाजारभाव होते ते सुरुवातीला पाहूयात। बाजारभाव नेमके काय बदललेत ते मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणार आहे। तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नगर जिल्ह्यातील पारनेर येथून। पारनेर येथे आज 31,420 गोण्यांची आवक आली होती। 5 ते 10 वक्कल 1,800 ते 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे 1,500 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 2 प्रतीचे कांदे 1,200 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर नंबर 3 प्रतीचे कांदे 800 रुपयापासून 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 4 प्रतीचे कांदे 200 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्डी गोल्डा 800 रुपयापासून 1,250 रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर येथे विकलेला आहे। मित्रांनो पारनेर येथे जास्तीत जास्त 88 कांदा गोण्यांना 2,100 रुपये क्विंटलला बाजारभाव आज मिळालेला आहे। तर घोडेगाव येथे 51,883 गोण्यांची आवक झालेली होती। नंबर 1 प्रतीचे कांदे 1,400 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 2 प्रतीचे कांदे 1,300 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 1,000 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्डा 800 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 700 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकली। जोड हलका डॅमेज कांदा 200 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकला। तर काही अपवादात्मक गोण्या 1,800 ते 1,900 रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगाव येथे कांद्याला बाजारभाव निघाले आहेत। तर इकडे बेंगलोर येथे 80,970 गोण्यांची आवक आली होती। यामध्ये नवीन कांद्याचे भाव जर पाहिले तर 400 रुपयापासून 2,100 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज बेंगलोर येथे विकले। तर महाराष्ट्रातील कांदे 500 रुपयापासून 2,200 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेले आहेत। मित्रांनो आज आपण जर साऊथचे बाजारभाव पाहिले यामध्ये बेंगलोर पाहिलं, हैदराबाद पाहिलं, चेन्नई पाहिलं तर तिथे तिन्ही मार्केटमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये घसरण झालेली आपल्याला दिसून आली। सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण चेन्नई तसेच हैदराबाद येथील कांद्याचे बाजारभाव पाहिले तेही कमी झालेले होते। तसेच बेंगलोर येथील कांद्याचे भावही महाराष्ट्रातील कांद्याचे भाव कमी झालेले आहेत। आणि नगर जिल्ह्यातील परिस्थिती जर पाहिली तर नगर येथे आज पारनेर व घोडेगाव येथेही कांद्याचे बाजारभाव आज कमी झालेले आपल्याला दिसून आलेले आहेत। मित्रांनो नगरचे जे काही कांदे आहेत ते साऊथकडे जास्त प्रमाणामध्ये विक्रीसाठी असतात आणि साऊथला ही बाजारभाव कमी झाले। नगर जिल्ह्यातही आपल्याला आज कांद्याचे भाव कमी झालेले दिसून आलेले आहेत। नाशिक जिल्ह्यातील जर बाजारभाव पाहिले तर नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव काही ठिकाणी स्थिर आपल्याला दिसून आले, काही ठिकाणी थोडी सुधारणाही दिसून आली। नाशिक जिल्ह्यामध्ये भाव स्टेबल आहेत, परंतु आपल्याकडे आज जर पाहिलं नगर जिल्ह्यामध्ये तर कांद्याचे बाजारभाव आज थोडेसे कमी झालेले आपल्याला दिसून आलेले आहेत। तर मित्रांनो हे बाजारभाव नेमके सध्या कमी का होत आहेत, आपलं नेमकं यावरती मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की ते टाकायचं आहे। बाजारभाव सध्या इकडे कमी का होत आहेत त्याविषयी मी सविस्तर व्हिडिओ हा बनवणारच आहे, परंतु आपलं शेतकरी मित्रांचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण ते टाकायचं आहे की नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव जर पाहिले, साऊथला बाजारभाव पाहिले का नेमके कमी झालेले आपल्याला दिसून आलेले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।